श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत सोमवारची कहाणी. श्रावणातल्या सोमवारची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा आवाज येई. तो मागे पाही, पण कोणीच नसे. त्या भीतीने तो वाळत चालला. तेव्हा गुरुजीने त्यास त्याविषयी विचारले. शिष्याने मी येऊ या गोष्टीबद्दल सांगितले. तेव्हा गुरुजी म्हणाले, भिऊ नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. शिष्य नेहमीप्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला. तेव्हा मी येऊ असा आवाज येताच त्याला एक असं उत्तर दिले. घरी आला. गुरुजींनी पाहिलं. बरोबर एक मुलगी होती. त्यांनी दोघांचा विवाह करून दिला व एक घर दिलं. त्यानंतर श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणाला, माझी वाट पाहत उपाशी राहू नकोस. उठला व शंकराच्या पूजेला गेला. तिनं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास घेतला. तेवढ्यात पती आला. पुढचं ताट पलंगाखाली सरकावून हात धुतला व दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. दुसऱ्या सोमवारीही असंच झालं. असं 4 सोमवारी झालं. शेवटच्या सोमवारी नवल घडलं. रात्री दोघेजण पलंगावर बसले. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नाचा. ही रत्ने कुठून आली? ती मनात खूप घाबरली. माझ्या माहेरच्याने दिली. माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल. दोघेही निघाले. ती मनात शंकराची प्रार्थना करू लागली. मला अर्धकटकीचं माहेर दे. ते वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे तुझा मेव्हणा आला, कोणी म्हणे तुझा माझा जावाई आला, कोणी म्हणे नणंद आली, कोणी म्हणे बहीण आली. अनेक दासदासी तिथं राबत होते. शिपाई पहारा देत होते. त्यांच्या मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. भोजनाचा थाट केला. जेवण झाली. सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन घरी परतली. अर्ध्या वाटेत खुंटीवर हार राहिल्याची आठवण आली. दोघेही परत गेले तर तिथे वाडा नाही की शिपाई नाहीत, केवळ वेळूचं बेट आहे. पतीने विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. आपलं अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी आपली हाक ऐकताच जेवताना ताट तशीच पलंगाखाली सरकावून दिली. ती रत्नाची भरली, सोन्याची झाली. ती मला देवानी दिली. आपण विचारू लागला तेव्हा मी घाबरून गेले व माहेरच्यानी दिले म्हणून सांगितले. शंकराची प्रार्थना केली. अर्धगटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. देवभक्ताच्या हाकेला धावला. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हाला पाहू. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.